हास्य देवताय नमः. ओम हास्य देवताय नमः. तुम्हाला असं वाटत असेल की आज एलिमिनेशन आहे म्हणून मी हास्य देवतेचा जप वगैरे करते. असं नाहीये. मी गेली कित्येक वर्ष तपाला बसलोय. किती वर्ष झाली हे मलाच आठवत नाहीये. बहुतेक मला कॅलेंडर बघावं लागेल. सतीश सर, कैलेंडर मिस्टर इंडिया इंस्टेंट डाल दिया आपको देख के. हाँ, एलिमिनेशन है, आशीर्वाद रखिए. इतकी घनघोर तपश्चर्या करून सुद्धा सर तुम्हाला सांगतो हास्य देवता मला प्रसन्नच होत नाहीये यार. पण नाही, मी माझं लक्ष ढळू देणार नाहीये. ती पावणार आहे मला. पावणार म्हणजे पावणार. ओम हास्य देवताय नमः. ओम हास्य देवताय नमः. वस्ता डोळे उघड. पावली पावली. आय शिवली. शिवली तू? कोण शिवली वस्ता? मी देवली. मी देवी आहे वस्ता. मी देवी. देवी? हास्य देवता. अरे पण हा रोग तर केव्हाच नष्ट झाला होता ना. वस्ता, मी खरोखरची देवी आहे. हास्य देवता. मेकअप कॉस्ट्युम वाल्याने एवढा खर्च करून सुद्धा तू कुठल्याच अँगलने देवी नाही वाटत आहे. एकदम बरोबर ओळखलंस. मी देवी नाहीच आहे. मी देवीची रिप्लेसमेंट आहे. देवीची रिप्लेसमेंट म्हणजे? अरे म्हणजे मी अस्परा आहे. अस्परा. अगं ते अप्सरा आहे. अरे तीच ती अस्परा मी आहे. मी तुला माहितीये का, असा दरबार भरलेला. मी मध्येच नृत्य करत होते आणि मी वाट बघत होते माझं नृत्य संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतील. पण दरबार शांत होता. अचानक गर्दी झाली. कुजबुज 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 सुरू झाली. मग त्यांनी ठरवलं काय, हिला खाली पाठवायचं म्हणून. त्यांनी माझं माहितीये का काय केलं? त्यांनी माझं प्रमोशन केलं आणि देवीची असिस्टंट बनवली. अरे मला हे नृत्य बघायचंच आहे. कुठलं नृत्य मला दाखव जरा. तुला खरंच बघायचंय मला. मी दाखव. दाखव. हा, ये वाजव. हा, कसं वाटलं? मस्त. अगं बिंडोक मुली, हे तुझं प्रमोशन नाहीये. तुला कामावरून कमी केलंय. डिमोशन आहे तुझं. स्वर्गात गडचिरोली असताना तिथे बदली केली असती हिची. वाजता. अरे काय वाजता? देवीला काय कामधंदे आहेत काय? काय दळभद्री आयडिया काढले तिने? काय काय एवढा बिझी का असतात? काय करतात काय त्या? काय करतात? काय करतात? अलकाताईंच्या प्रत्येक पिक्चर मध्ये काम करतात त्या. प्रत्येक चॅनलवर आता सध्या अलकाताईंचे पिक्चर चालू आहेत ना. मग ते देवी या चॅनलवरून त्या चॅनलवर असतात. इतक्या बिझी असतात, इतक्या बिझी असतात की त्यांना वेळ नाही मिळत. म्हणून त्यांनी मला पर्सनल असिस्टंट केलंय. सगळी सगळी अलकाताईंची कृपा आहे. एलिमिनेशन टाळण्यासाठी काय लेवलचं जुळवून आणलं या बाईने. वस्ता काय हो? ते महत्वाचं नाहीये रे. देवी तुझ्यावर सपन्न झालीये. तुमचं काहीतरी गणतंय का? काय काय झाली? अरे ते नाही का, मज्जा आल्यावर भारी वाटल्यावर आपण करतो. प्रसन्न म्हणायचंय का तुम्हाला? अरे तेच सपन्न झाले आणि 3 वरदान दिले तिने तुला. माग ते हवं ते माग तुला. काय?
काय खरंच सांगते, मला वरदान दिलेत, देवी माझ्यावर प्रसन्न झाले. अरे इतक्या वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली आहे. मी खूप खुश आहे, मी खूप खुश आहे. मी एक मागितलं तर देशील प्लीज? तथास्तु. हे घे. हे काय दिलंस तू मला? वस्ता, तू माझ्याकडे एक मागितला, मी तुला एक दिला. एक मागितलं, तू एक आकडा दिलास मला. या एकचं काय करू? इथे वात लावून केकवर ठेवून वाढदिवसाला फुंकू मी? अरे हे काय फालतूगिरी? कोण आहे यार? नकोय मला, मला मला माझा वर पाहिजे. अरे यार, घालवला ना तू एक वर असा. तुला नीट मागता येत नाही. गेला एक वर फुकट गेला. दुसरा मागणार आहेस की मी जाऊ? अरे काय, माझी काय चुक आहे याच्यात? कसं आहे ना, मी रिप्लेसमेंट आहे ना, थोडस समजून घ्या मला. मला काय माहित नाही. मला प्लीज वर पाहिजे. मला प्लीज वर दे यार. चल माग आता, मी नीट ऐकून देईन. हा हा, मागतो. नीट आहे का? हा. मला बंबानी व्हायचंय. नक्की? होय, मला बंबानी व्हायचंय. तथास्तु. ए बंबानी मित्रा, भावा कसा आहे तू? એ બાંબાની ભાઈ, તમે કેમ છો? મજામાં ને? એ નાચો, અરે તોડી નાખ તબલા, મે ફોડી નાખ પેટી રે. ए बंबानी मित्रा, मी ऐकलं तुझी नोकरी गेली. ऐक, पण काळजी करू नको, 10,000ची नोकरी तुला सहज मिळेल. काळजी करू नको. चल बंब्या, निघतो. बंब्या? अगं भवाने, फक्त बंब्या असे हाक मारून गेले. मला उद्योगपती बंबानी व्हायचा. पैसा कुठे? अरे वस्ता, खिसा चेक कर. खिशात आहेत. हे बघ तुझं आधार कार्ड. आतापासून तू गौरव बंबानी झालास. गौरव बंबानी? हे काय आहे? हे सनीभूषण पेक्षा विनोदी वाटतंय. अरे मग मालणकर काय वाईट आहे? काय वाईट आहे मालणकर मध्ये? आता घालवलंस ना तू एक वर. तुला ना नीट मागताच येत नाही यार. तू सारखं मला ओरडतो. अरे मग तू मागणार आहेस का? नीट मागणार आहेस? नीट मागतो. आता फालतूगिरी तुझी नकोय मला. अजिबात फालतूगिरी नको. मी नीट ऐकणार आता. मला उद्योगपती गौरव मालणकर कर. नक्की? होय. फायनल आहे? यस. तथास्तु. अहो, येता का घरी? ही कोण आहे? ईशा, मला नाही ओळखलत? मी तुमची बायको, उद्योग, आणि तुम्ही माझे पती. ईशा, नाव घेते हा. मागितलात ना वर आता कर्माची फळ भोग. मागितलात ना वर आता कर्माची फळ भोग. गौरवरावांचं नाव घेते, मीच तुमची उद्योग. हे कुठल्या लेवलची फालतूगिरी आहे? अरे एवढं नसतं रे. अरे चला ना घरी. अरे उद्योग नावाची कुठल्या बाईचं ना उद्योग असतं का? माझा आहे. हे गप्पा वाचतो. मला ना आता सगळा घोळ कळलाय. गौरव नावातच घोळ आहे. गौरव न आलं की हे लेखक ना लॉजिक सोडूनच लिहितात. मला ही सगळी फालतूगिरी वाटते. मला हे ऐकायचं नाही. कोण आहे यार? हे घालवलास ना आता दुसरा पण वर. अरे तुझ्याकडून ना काय होणार नाहीये. तू तिसरा वर पण ना असाच फुकट घालवणार आहे. मी जाते. ऐका ना, मी काय करू? तू घरी जाऊन खिचडी टाक. ठीक आहे पती परमेश्वर, तुम्ही म्हणाल तसं. येते हा. इकडे सगळेच एवढं ओव्हर करतात ना. दुसऱ्याच्या स्किट मध्ये एंट्री मिळाली की भंडारात भात वाटतात तसा अभिनय करतात. अरे केवढं वाढीव. ए रिप्लेसमेंट देवी, माझं आता नीट ऐक. मला फालतूगिरी नकोय तुझी. अगं 14 वर्ष तपश्चर्या केली, यासाठी केली आहे का ग मी? मला सगळे वर व्यवस्थित पाहिजेत. हे बघ, तू मागशीलच ते मिळेल तुला. मिळेल ना आता? हो. मला आता सोन्याची नाणी हवीत. एक मिनिट. आता फालतूगिरी करून
सोन्या नावाचा पोरगा इथे आला आणि मला चिल्लर देऊन गेला ना, मी काय बघणार ना, लय मारीन, सगळी फोडून टाकेन तुला. हे बघ, तुला काय पाहिजे? मला सोन्याची नाणी हवीत. फायनल आहे? फायनल. नक्की? नक्की. तथास्तु. मुझे बुलाया बेटा. आता ही कोण आहे? मी सोन्याची नाणी हूँ.